Hi guys, my name is Siddhishri and welcome to my channel. गाईज नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे. घटस्थापना झालेली आहे. नाशिकचं ग्रामदैवत असलेली श्री कालिका माता हिच्या दर्शनासाठी आम्ही पोचलेलो होतो. आम्ही ऑटोने गेलो कारण तिकडे खूप जास्त गर्दी असते. गाडी पार्किंगसाठी खूप जागा वगैरे शोधावी लागते आणि शिवण्याला देखील ऑटोने जास्त आवडतं. सो आम्ही ऑटोने गेलो मस्त मजा बघत आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता सगळी खूप म्हणजे जास्त गर्दी होती. खूपच जास्त गर्दी होती. आम्ही तरी दोन दिवसानंतर गेलो. आम्ही तिसऱ्या दिवशी गेलो आम्ही आणि खूप जास्त गर्दी होती. मंदिर खूप जास्त दूर होतं आणि आम्ही म्हणजे ऑटोने उतरल्यानंतर आम्ही खूप लांब पायी चालत गेलो. पण गर्दीच इतकी होती की आम्हाला मंदिरापर्यंत पोचण्यासाठी बराच वेळ लागून गेला. तुम्ही बघू शकता म्हणजे चालतानासुद्धा पटपट चालता येत नव्हतं, इतकी जास्त गर्दी होती. स्टॉल देखील लागलेले होते, तुम्ही बघू शकता आसपास. गाईज इकडे लेडीजची ज्वेलरी देखील होती, कपडे देखील होते लेडीजचे, लहान मुलांचे, जेंट्सचे देखील कपडे होते तिकडे. गाईज लहान मुलांच्या खेळण्याच्या वस्तू देखील होत्या. पाळणे देखील खूप मोठ्या जागेमध्ये दरवर्षी पाळण्यांची व्यवस्था केलेली असते तिकडे. खाण्यापिण्याचे देखील स्टॉल असतात. देवाचे वगैरे वस्तू त्या देखील तिकडे मिळतात. आपल्या घरातल्या वस्तू त्या देखील मिळतात. सजावटीच्या वस्तू मिळतात. काय नाही मिळत तिथे, बरंच म्हणजे सगळ्याच वस्तू तिथे भेटत असतात. लाटणे पोळपटपासून तवा, कढई वगैरे म्हणजे घरातील भांडे देखील सुद्धा मिळतात तिथे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे यात्रा भरलेली असते 10 दिवस. हे बघा गाईज आम्ही लाईनमध्ये उभं होतो. जेंट्सची लाईन बाजूला होती, सो श्रेयस तिकडे उभा होता आणि आम्ही इकडे. गाईज बराच वेळ शिवण्याला घेऊन मी रांगेमध्ये उभी होती आणि त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये पोचलो आणि माझ्या हातामध्ये छोटीशी शिवण्या होती. बऱ्याच बायकांकडे देखील छोटे छोटे बाळ होते, त्यासाठी त्यांनी वेगळी लाईन केलेली होती. पुढे जाऊन लाईन सगळी एकत्रच होती, पण पाठीमागून आम्हाला थोडंसं लवकर सोडलं. आम्ही ज्या 3-4 बायका होतो त्यांना. मध्ये गेल्यानंतर आमचं छानपैकी मस्त दर्शन झालं देवीचं आणि आम्ही बाहेर आलो. गाईज खूपच जास्त गर्दी असल्यामुळे शिवण्याला कडेवर घेऊन मंदिरामध्ये आतमध्ये मला काही शूट करता आलं नाही. सो मी एक फोटो लावून देईल लास्टला, नक्की बघा कालिका देवीचा फोटो. गाईज तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण मंदिराला लाईटिंग केलेली होती आणि सगळं वातावरण खूप छान प्रसन्न मस्त झालेलं होतं. शिवचं आणि माझं दर्शन लवकर झालं. सो तिथे पोलीस वगैरे आतमध्ये देखील होते. त्यांनी आम्हाला काही थांबू दिलं नाही आणि बाहेर जाऊन थांबा म्हटले. सो आम्ही बाहेर आलो आणि श्रेयसची वाट बघू लागलो. गाईज इकडे एक छोटी मुलगी देखील आम्हाला दिसली, जी पूर्ण कालिका मातेचा मेकअप करून आलेली होती छोटी, आणि खूप सारे जण तिच्यासोबत फोटो देखील काढत होते. हे बघा ती आमच्या शेजारून गेली आणि आम्ही श्रेयसची वाट बघत तिथेच थांबलो, नाही तर मग आम्ही चुकलो असतो. सो गाईज जरा वेळात श्रेयस देखील बाहेर आला. त्याचं देखील देवीचं दर्शन झालं आणि नंतर आम्ही म्हणजे मी त्याला सांगितलं की एक छोटीशी मुलगी होती असं मेकअप करून आली, खूप छान आहे, इथेच कुठेतरी असेल. खूप जण तिच्यासोबत फोटो देखील काढत होते. सो आम्ही तिला शोधत गेलो. ती थोडंसं पुढेच थांबलेली होती. बरेच जण फोटो काढत होते आणि मग त्यामुळे शिवला देखील फोटो काढायचा होता. सो गाईज तिच्यासोबत काढलेला फोटो देखील मी लास्टला लावून देईल, नक्की तुम्ही बघा. खूपच छान, खूपच सुंदर, एकदम मस्त मेकअप करून आलेली होती ती मुलगी. कालिका माते की जय. गाईज इथून पुढे सगळे स्टॉल म्हणजे गोडी शेव, पेढा असेल, रेवडी असेल, भत्ता असेल, चिवडा असेल, असे सगळे खाण्याचे स्टॉल होते. खाण्याचे म्हणजे प्रसादाचे स्टॉल होते. प्रसादासाठी सगळेजण घेता ते. सो आम्ही देखील गोडीशेव घेण्यासाठी थांबलो. शिवला विचारलं आणि ती देखील हो म्हटली. सो तिथनं आम्ही गोडीशेव घेतली आणि पुढे निघालो. गाईज 2 दिवसानंतर परत आम्ही कालिका देवीच्या यात्रेसाठी निघालो. कारण शिवला तिकडे पाळणा खेळण्याचं राहिलेलं होतं आणि घरी आल्यावर म्हणजे तिचं सुरू झालं की अरे मला पाळणा खेळायचं राहिलं, आपण परत जाऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर देखील तिचं चालू होतं की चला उठं, सगळ्यांनी पटपट आवरा, आपल्याला देवीला जायचं असं चालू होतं तिचं. सो आम्ही एक दिवस ब्रेक घेतला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो. ऑटोने देखील गेलो. यावेळेस रस्ता थोडासा वेगळा होता. साईडने नदीच्या साईडने रस्ता होता, तुम्ही बघितला असेल, नदी देखील होती तिथे. सो आम्ही ऑटोनेच गेलो यावेळेस देखील.
सॉरी गाईज, या दादांकडे खूपच सुंदर सुंदर इयरिंग्स होते आणि 2 मी परचेस देखील केलेले होते. त्यांना जसं कळालं की मी शूट करते आहे त्यांना म्हणजे त्यांनी लगेच बोलायला सुरुवात केली, हाय गाईज कसे वाटले तुम्हाला, आमच्या शॉपवरती येऊन वगैरे मला विचारत होते. सो गाईज मी तिथे अजून इयरिंग्स बघितले, पण मी ऑलरेडी 2 इयरिंग्स घेतले होते. सो तिथे आम्ही थांबलो. गाईज मी इयरिंग्स घेतले आणि इकडे शेजारी आले. शिव तिथे गाडी खेळत होती. सो बघितलं ह्यावेळेस थोडासा मूड चांगला होता तिचा. गणपतीमध्ये गाडी खेळताना तिचा मूड बिघडलेला होता. सो यावेळेस थोडंसं एन्जॉय केलं तिने. त्यानंतर आम्ही थोडंसं पुढे निघालो. गाईज आम्ही पुढे निघालो आणि शिवण्याला परत एकदा त्याच गाडीत बसायचं होतं. सो आम्हाला परत मागे घेऊन आली ती आणि परत हट्ट करून शेवटी बसलीच त्या गाडीमध्ये. थोडंसं एन्जॉय केलं तिने, आम्हाला देखील छान वाटलं. सो थोडा वेळ खेळली आणि त्यानंतर मग आम्ही फायनली पुढे निघालो. मजा आली का? मजा आली? दोनदा बसली ना. आता पुढे जाऊ ना आपण. ओके? नाही आता चल तिकडे जायचं आपल्याला. काय करायचं आता? उद्या खेळू. हा उद्या येऊ परत. हा चल. आपले सहकार्य सुरक्षितता आणि आनंद वाढवते. पोलीस मदत केंद्रे श्री कालिका देवी मंदिराचे प्रवेशद्वारासमोर आहे. धन्यवाद. नाशिक पोलीस सर्व भाविकांना विनंती आहे, आपल्या दागिन्यांची कृपया आपल्या लहान मुलांवर लक्ष द्या आणि गाईज अष्टमीला मी कन्यापूजन केलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी आम्ही परत एकदा तिकडे गेलो, कारण शिवण्याला परत एकदा गाडी खेळायची होती. आणि दुसऱ्या दिवशी तर दसरा होता, त्यामुळे नवमीला आम्ही संध्याकाळच्या वेळेला 6-7 वाजले असतील काहीतरी, त्या दरम्यान आम्ही आलो परत एकदा. सो गाईज मी काहीच शूट केलेलं नाही. शिवण्यासाठी बाकीचे म्हणजे काही तिची खेळणी वगैरे होती आणि थोडेसे रबर बँड्स वगैरे थोडीशी शॉपिंग देखील केली. ते मी पुढच्या व्लॉगमध्ये नक्की तुम्हाला दाखवते, नक्की बघा. गाईज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. तर गाईज भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच.